राजकारणात दर मिनिटाला काहीतरी नवं घडतंय। बातमी कुणीही दे, पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईव्हवर। दक्षिणेच्या राजकारणात तमिळनाडू ही केवळ एका राज्याची सीमा नाही, तर ती स्वाभिमानाची, अस्मितेची आणि जनतेच्या भावनांची धगधगती भूमी मानली जाते। द्रविड चळवळीच्या ज्वालांमधून घडलेलं हे राज्य अनेकदा दिल्लीच्या सत्तेला प्रश्न विचारत उभं राहिलंय। अशा या भूमीत आता एक नवा अध्याय लिहिला जातोय आणि त्या अध्यायाच्या केंद्रस्थानी आहेत विजय, जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणारे थलपती। चित्रपटाच्या पडद्यावर अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारा हा नायक जेव्हा प्रत्यक्ष राजकारणाच्या रणांगणात उतरला, तेव्हा लाखो तरुणांच्या डोळ्यात आशेचं नवं स्वप्न पेटलं। पण सत्ता ही केवळ लोकप्रियतेची नव्हे, तर आकड्यांची भाषा बोलते आणि याच ठिकाणी घटनात्मक राजकारणाचा कठोर चेहरा समोर आला। राज्यपालांनी विजय यांना स्पष्ट शब्दात सांगितल्याची चर्चा आहे, पूर्ण बहुमताशिवाय सरकार स्थापन करता येणार नाही। हे वाक्य केवळ एका नेत्याला दिलेलं उत्तर नव्हतं, ते भारतीय लोकशाहीतील त्या चिरंतन संघर्षाचं प्रतीक होतं, जिथं जनभावना आणि घटनात्मक प्रक्रिया एकमेकांसमोर उभ्या ठाकतात। परंतु हा प्रसंग भारतासाठी नवीन नाही। याआधी अनेक राज्यांनी अशाच राजकीय वादळांचा अनुभव घेतलाय। महाराष्ट्रामध्ये पहाटेच्या शपथविधीनं संपूर्ण देशाला धक्का दिला होता। सत्ता स्थापनेच्या आकडेमोडीत अनेक समीकरणं बदलली, मैत्री तुटल्या, नवीन आघाड्या जन्माला आल्या, शेवटी बहुमत सिद्ध न झाल्यानं सरकार कोसळलं। कर्नाटकामध्ये अशीच नाट्यमय परिस्थिती निर्माण झाली होती। सर्वात मोठा पक्ष म्हणून सरकार स्थापनेची संधी मिळाली, पण विधानसभेच्या विश्वासदर्शक चाचणीपूर्वीच सत्तेचा मुकुट हातातून निसटला। गोव्यामध्ये तर सर्वात मोठा पक्ष असूनही सत्ता दुसऱ्याच्या हाती गेली, कारण राजकारणात केवळ जागा जिंकून चालत नाही, तर बहुमताचा विश्वास जिंकावा लागतो। या प्रत्येक प्रसंगात राज्यपालांची भूमिका वादाच्या केंद्रस्थानी राहिली। विरोधकांनी आरोप केले, समर्थकांनी घटनात्मक अधिकारांचा दाखला दिला, पण एक गोष्ट मात्र स्पष्ट झाली, भारतीय लोकशाहीत सत्ता ही भावनांवर नव्हे, तर बहुमताच्या आकड्यांवर उभी असते। आज तमिळनाडूतील तेच चित्र दिसते। एका बाजूला जनतेच्या मनातील थलपती विजय यांची प्रचंड लोकप्रियता, तर दुसऱ्या बाजूला राज्यघटनेच्या चौकटीत उभे असलेले कठोर राजकारण। हा संघर्ष केवळ एका सरकार स्थापनेचा नाही, तो लोकशाहीतील दोन शक्तींचा आहे, भावनांचा आणि घटनात्मक नियमांचा। राजकारणाच्या इतिहासात अनेक नेते आले, अनेक गेले, पण जनतेच्या मनात आशेचा किरण पेटवणारे चेहरे क्वचितच जन्माला येतात। विजय यांच्या राजकीय प्रवासाकडे आज संपूर्ण देशाचं लक्ष आहे, कारण हा प्रवास केवळ सत्तेपर्यंत पोहोचण्याचा नाही, तर जनतेच्या विश्वासाला घटनात्मक मान्यता मिळवून देण्याचा आहे। आणि म्हणूनच तमिळनाडूतील हे राजकारण आज केवळ एका राज्यापुरतं मर्यादित राहिलेलं नाही, ते भारतीय लोकशाहीच्या विशाल रंगमंचावर सुरू असलेला एक भावनिक, घटनात्मक आणि ऐतिहासिक नाटक बनलंय।